हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद चिंते परत एकदा आपल्यासमोर एक इंटरेस्टिंग एज्युकेशनल ट्युटोरियल घेऊन उभा आहे. आज आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत. ती म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमधली कॉस्ट. आता माझ्या डाव्या बाजूला आपल्याला एक बोर्ड दिसतो आणि त्या बोर्डवरती बरंच काही लिहिलेलं दिसतं तुम्हाला. आणि हे जे काही मी इथं मांडून ठेवलेलं आहे त्याच प्रॉब्लेमविषयी आपल्याला चर्चा करायची. तर मित्रांनो, सर्वात प्रथम प्रॉब्लेम म्हणल्यानंतर एक प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये असा कोणताही प्रॉब्लेम नाही ज्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे. फक्त ते सोल्युशन काढण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे, इच्छाशक्ती आपल्यामध्ये पाहिजे. हा तर कॉस्ट अकाउंटिंगचा प्रॉब्लेम आहे. जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आणि ज्या व्यक्तीकडे आत्मविश्वास आहे त्या प्रॉब्लेमला दृढ विश्वासानं समोर जाण्याची ताकद आहे, तो निश्चित स्वरूपातून आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. म्हणून हा प्रॉब्लेम देखील काही कठीण नाही आहे किंवा कठीण काही कार्य नाही आहे. फक्त आपल्याला कॉन्शियसली लक्षपूर्वक याला जर आपण पाहिलं तर त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला निश्चित स्वरूपातून सोल्युशन दिसतं. आता हे प्रॉब्लेम बघू काय आहे. ठीक आहे, इझी गोईंग सहजपणे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग शिकायचं. लक्षात घ्या, माझ्यासोबत आपण एक डिस्कशन, एक निश्चित स्वरूपातून जो माझ्यासोबत तुम्ही वेळ घालवणार आहात तो वेळ म्हणजेच निश्चित नॉलेज तर मिळणार आहे, पण नॉलेज बरोबरच आपल्याला आपला जो की गोष्टी शिकायच्या आहेत त्या सहजतेने शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर मी प्रॉब्लेमवरती येतो. बरं, कॉस्ट शीट प्रिपेअर कॉस्ट शीट ऑन 31 जानेवारी 2020. तर जानेवारी 31ची आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट शीट तयार करायची आहे. आता या सर्व गोष्टी इथं लिहून ठेवलेल्या आहेत. सर्वात पहिलं आपल्याला पाहिजे हे काय आहे, हे काय आहे. आता कोणी सांगेल काय मटेरियल आहे, परचेस ऑफ आहे, डायरेक्ट वेजेस आहेत, कॅरेज इन्व्हॉल्ड आहे, मग डिप्रिशिएशनही दिसतं, मशिनरी दिसतं, डिलिव्हरी व्हॅनही दिसतं, ॲडव्हर्टाइजमेंटही दिसतं, वगैरे वगैरे. या सर्व काय आहे. आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत. हे सर्व काय आहे मी सहजतेने सांगणारा व्यक्ती आहे, म्हणून मी तर सहजतेने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. या सर्वांनाच एक्सपेन्सेस असं समजतो की नाही आपण. म्हणून पहिली गोष्ट आपण इथं काय करू, एक्सपेन्सेस. आलं लक्षामध्ये, हे बघा एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस या सर्व गोष्टी या एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहे. ओके, आलं लक्षामध्ये, ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आता या एक्सपेन्सेस कॉस्टिंगमध्ये काय केलं जातं तर बायफर्फिकेशन केलं जातं. वेगवेगळ्या विभागामध्ये विभागणी केलं जातं. ते कशी विभागणी होते आपण या ठिकाणी पाहू. एक्सपेन्सेसचे दोन प्रकार पडतात. बघा, दोन प्रकार. एक आहे डायरेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट. आता यामध्ये काय आहे तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत की नाही हो, आहेत. एक्सपेन्सेस आहेत कोणते, डायरेक्ट आहेत आणि इनडायरेक्ट आहेत. आता हे डायरेक्ट काय आणि इनडायरेक्ट काय. या परत डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये तीन भाग आपल्याला दिसून येतात. काय काय असतं त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये, लक्षात घ्या. या गोष्टी मी कॉस्टिंगमध्ये सांगितलेल्या आहेत. परत नवीन एक उदाहरण घेऊन तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. का तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली तर हा प्रॉब्लेम तुम्ही कधी आयुष्यामध्ये इझी गोईंगमध्ये सोडून जाणार. म्हणून पहिले ही गोष्ट लक्षात घ्या की डायरेक्ट एक्सपेन्सेस काय, किती प्रकारचे आहेत. तर यामध्ये काय काय असतं, मटेरियल्स, लेबर आणि परत एक्सपेन्सेस. मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस असं या डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये तीन विभाग पडतात. आता बघा, खूप मजेशीर आहे. इनडायरेक्टमध्ये परत तीन विभाग पडतात. तिथेही मटेरियल म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणू. इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्या गोष्टी आल्या लक्षात. आता बोल
डायरेक्ट मटेरियल असं तुम्ही काय म्हणतात, मटेरियल डायरेक्ट बी आहे, इनडायरेक्ट बी आहे. हे कसं होतं? आता आपण कॉस्टशीटचा फॉर्मॅट पाहत असताना या पेनचं उदाहरण घेतो. बरोबर आहे. जे खर्च प्रत्यक्षामध्ये झालेले दिसून येतात त्या खर्चांना डायरेक्ट किंवा असं मटेरियल जे उत्पादनामध्ये डायरेक्टली दिसून येतं. लक्षात घ्या, उत्पादनामध्ये आता हे पेनचं उत्पादन आपण केलेलं आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे, आपण प्रोडक्शन युनिटमध्ये पेनचं उदाहरण घेतलं होतं आणि ते पेन आपण उत्पादन केलेली आहे. त्याच उदाहरणाला कंटिन्यू करतो. हे पेन उत्पादन केल्यानंतर या पेनचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं आणि सोबतच जे मटेरियल आपल्याला दिसून येतं बघा, हे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकचं रूपांतर आपण पेनमध्ये केलेलं आहे, स्पंज आहे, इंक आहे, या सर्व गोष्टीचं आपल्याला अस्तित्व दिसून येतं आणि या गोष्टी पर युनिटमध्ये आपल्याला निश्चित स्वरूपातून विभागता येतात. म्हणून ते डायरेक्ट स्वरूपाचं मटेरियल आहे. असं कोणतं मटेरियल जे की ज्याचं अस्तित्व आहे पण आपल्याला दिसून येत नाही? कारखान्यामध्ये पेन उत्पादन करत असताना मशिनरीचा वापर केला जातो. मशिनरीवर झालेला जो की रिपेअरचा खर्च आहे लक्षात घ्या, किंवा ग्रीस आहे, ऑइल आहे. ग्रीस लागतं की नाही मशिनरीला? ग्रीस शिवाय मशिनरी चालते का? पण ग्रीसवरचा जो खर्च आहे तो खूपच या मानानं, या मटेरियलच्या मानानं खूपच कमी केलेला असतो आणि त्याचं अस्तित्व आपल्याला या पेनमध्ये दिसून येत नाही. लक्षात घ्या. म्हणून तो खर्च कोणता आहे? मटेरियलच आहे, इनडायरेक्ट मटेरियल. लक्षात घ्या, ग्रीस आहे, ऑइल आहे, रिपेअर आहे, ते खर्च करावे लागतात पण त्याचं अस्तित्व प्रत्यक्षात पेनमध्ये दिसून येत नाही. पण त्या वस्तूंच्या अस्तित्वाशिवाय पेन उत्पादितच होऊ शकत नाही. म्हणून ते मटेरियल महत्त्वाचे आहेत आणि त्या मटेरियलला काय समजलं जातं? इनडायरेक्ट मटेरियल समजलं जातं. म्हणून डायरेक्ट मटेरियल महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर इनडायरेक्ट मटेरियलही महत्त्वाचं आहे. म्हणून बघा, मटेरियल डायरेक्टमध्ये 3 विभाग केलेले आहेत: मटेरियल, लेबर, एक्सपेन्सेस. इनडायरेक्टमध्ये परत इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मटेरियल समजलं? ठीक आहे. आता आपण लेबरवरती येऊ. या पेनच्या उत्पादनासाठी कारखान्यामध्ये कामगार जे काम करतात त्यांना डायरेक्ट लेबर असं समजलं. श्रम किंवा मजुरी त्यांना दिली जाते. लक्षात घ्या, कॉस्ट अकाउंटिंगच्या अंतर्गत किंवा कॉस्ट अकाउंटिंगच्या कन्सेप्टमध्ये ह्युमन बिईंगला किंवा मानव संसाधनाला, मी सर्व मानव आहोत, अशा मानवांना देण्यात आलेलं कोणत्याही प्रकारचं रेम्युनरेशन हे लेबरच असतं किंवा त्याला वेजेस असं संबोधलं जातं आणि प्रत्येक व्यक्तींना लेबरच संबोधलं जातं. मग त्याचं बायफर्फिकेशन वेगवेगळ्या विभागात केलेलं आहे. लक्षात घ्या. मग लेबर जसे काम करतात कारखान्यामध्ये त्यांना आपण डायरेक्ट लेबर म्हणतो. त्यांच्या अस्तित्वाचं आपल्याला दिसून येते की नाही? तिने जे पेन तयार केलेलं आहे म्हणून त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं, म्हणून ते डायरेक्ट लेबर. आता या लेबरकडून काम करून घेण्यासाठी मॅनेजमेंट असते की नाही? मॅनेजमेंटचं अस्तित्व या पेनमध्ये दिसून येतं का आपल्याला? किंवा सुपरवायझर आहे, सुपरवायझर स्वतः पेन तयार करतो का? पण पेन उत्पादित करण्यासाठीचं मार्गदर्शन तो करत असतो. त्यासाठीचं जे प्लॅनिंग करावं लागतं, त्यासाठीच्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्या सर्व गोष्टी मॅनेजमेंट, सुपरवायझर या गोष्टी करत असतात. म्हणून ते देखील लेबरच आहेत आणि त्या लेबरला काय म्हणायचं तर इनडायरेक्ट लेबर. लक्षात घ्या, सुपरवायझरवरती खर्च केला जातो, त्याची सॅलरी दिली जाते. फोरमन आहे, मॅनेजर आहेत, असिस्टंट मॅनेजर आहेत, हे लेबर आहेत की नाही? लेबर आहे. सेल्समन आहे, तो देखील लेबरच आहे. म्हणून इनडायरेक्ट, तो इनडायरेक्ट स्वरूपाचा आहे. प्रत्यक्षात उत्पादनात त्याचं काम दिसून येत नाही. त्याला सहाय्यभूत असं कार्य करत असतात, उत्पादनाला सहाय्यभूत असं काम, आणि ते देखील खूप महत्त्वाचं कार्य आहे. जितकं उत्पादनामध्ये कामगारांचं काम महत्त्वाचं आहे तितकंच या घटकाचं देखील काम महत्त्वाचं आहे. म्हणून असे जे व्यक्ती आहेत, मॅनेजर, सुपरवायझर, सेल्समन वगैरे वगैरे, हे सर्व इनडायरेक्ट लेबरमध्ये येतात. लक्षात आलं? आता आपण परत येऊ एक्सपेन्सेसवर. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय? असे एक्सपेन्सेस जे की उत्पादनाशी डायरेक्टली संबंधित आहे. ऑक्ट्राय आहे, जकात आहे, बरोबर आहे, किंवा स्पेशल टूल्स काही लागत असतात उत्पादनासाठी. ते टूल्स एकदा वापरले
तर ते फेकून द्यावे लागत असतात. त्या सर्वांचा समावेश आणि ते विभाग करून केले जाऊ शकतात. पर युनिटमध्ये कॉस्टिंग काढत असताना त्याच्या बाबतीचा खर्च जो आहे तो मोठ्या स्वरूपात. जसं लक्षात घ्या, सध्या कोविड-19 आपण आहोत. एक उदाहरण त्याला सुसंगत जे मटेरियल आहे बघा, जे PPP किट आहे ते एक वेळेस यूज केलं की फेकून द्यावं लागतं. त्याचा रियूज आहे का? नाही. तशा स्वरूपाचे काही टूल्स उत्पादनामध्ये देखील असतात आणि ते टूल्स एकदा वापरले की खूप कमी ठरतात. म्हणून त्या टूल्सवरती जो खर्च होतो तो मोठ्या स्वरूपात होतो आणि तो डायरेक्ट एक्सपेन्सेस होतो. तो प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला ते येणार आहे, त्यावेळेस मी ते मेन्शन करत आहे. त्यानंतर आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, फॅक्टरीशी रिलेटेड असे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, जसं डिप्रिसिएशन ऑफ मशिनरी आहे, ऑफिसशी रिलेटेड. आता याच्यात आहे बघा, डिप्रिसिएशन ऑफ मशिनरी कितना खर्च येतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी आहे पण दिस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे. डिप्रिसिएशन ऑफ ऑफिस फर्निचर इथं आहे बघा, ऑफिस फर्निचर इनडायरेक्ट आहे. डिप्रिसिएशन ऑफ परत काहीतरी आलेलं आहे आपल्याकडे, मशिनरी इथं आलेलं आहे. ऑफिस फर्निचर ऑफिसमध्ये जाणार आहे. शेलिंगचं काही असेल एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट आहे तिथं दिलेलं आहे, हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता बरं, या 3 घटकापासून जे आपल्याला मिळतं, मी कॉस्टिंग सांगत असताना सांगितलं आहे प्राईम कॉस्ट, आणि यापासून जे मिळतं ते परत 3 विभागात विभागले जातात. वर्क्स, ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड आणि शेलिंग. हे कसं विभागाचं आता हे आपण पाहणार आहोत. ऑफिसशी रिलेटेड जे काही इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, फॅक्टरीशी रिलेटेड ते सर्व वर्क कॉस्टमध्ये घ्या. त्यानंतर ऑफिसशी रिलेटेड जे काही इनडायरेक्ट मटेरियल आहे, इनडायरेक्ट लेबर आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते ऑफिसमध्ये घ्या, ऑफिस ओनरमध्ये. आणि सेलिंगशी रिलेटेड सेलिंगमध्ये. आता असे कोणते कोणते आहेत परत त्याच्यावरती येतो आणि तुम्हाला इझी गोमध्ये प्रॉब्लेमही सॉल्व्ह होणार. बघा आता डायरेक्ट कोणते कोणते आहेत अगोदर पाहू. मटेरियल डायरेक्ट आहे, पेनमध्ये दिसतं म्हणून ते टोटल प्रोडक्शन आपल्याला 500 आहे ते सुरुवातीला घ्यावं लागतं. तर प्रॉब्लेममध्ये सांगतो सॉल्व्ह. आता याच्यावरती आता बघा, स्टॉकमध्ये मटेरियल परचेस हे सर्व आपल्याला काय मटेरियल जे काही रॉ मटेरियल परचेस घ्यावं लागेल, त्यात सुरुवातीला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घ्यावं लागेल, त्यात ॲड परचेस करावं लागेल, परत कॅरेज युनिट ॲड करावं लागेल आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे करावं लागेल. कॉस्टशीट तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिलेली असेल, मी परत परत सांगतोय, प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की कॉस्टशीट आपण पाहिलेली आहे का, रिमाइंडर घातलेला आहे का. घातलेलं नसेल तर मित्रांनो निश्चित स्वरूपातून त्याच्यावरती रिमाइंडर करूया. एलिमेंट ऑफ कॉस्ट, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, या सर्व गोष्टी मी तुम्हाला परत परत सांगतो, त्या तुम्ही परत परत रिमाइंड करणं गरजेचं आहे. तेव्हा अशा गोष्टी तुम्हाला इझी गोईंगमध्ये समजतात. तर हे सर्व डायरेक्ट आपण इथं घेतले आहेत मटेरियलमध्ये. आता लेबर कोणतं आहे? डायरेक्ट वेजेस ते घेतलेलं आहे. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असे कोणते आहेत खात्यात दिलेलं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा 1 2 3 4 5 6 हे सर्व आयटम कुठले आहेत? कुठले आहेत त्याच्यावरून जे निघतं ते प्राईम कॉस्ट. ठीक आहे. आता ऑइल वॉटर एक्सपेन्सेस उत्पादनाचं साठी खर्च आहे का नाही हो? ऑइल लागतं, पाणी लागतं, पण त्याचं अस्तित्व या पेनमध्ये दिसून येत नाही. पण त्याच्याशिवाय उत्पादन होऊ शकत नाही. म्हणून ते कोणतं आहे? कोणता मटेरियल आहे तो? इनडायरेक्ट. म्हणून इनडायरेक्ट मटेरियल रिलेटेड टू फॅक्टरी, म्हणून तो कुठे येणार आहे? वर्क कॉस्टमध्ये येणार आहे. हे ऑइल. सुपरविजन कुठे केला जातो? लक्षात घ्या, बेसिक प्रश्न आहे. सुपरविजन हा घटक किंवा सुपरविजन जो असतो सुपरवायझर तो फॅक्टरीमध्ये असतो, म्हणून त्याच्यावरतीच खर्च करण्यात आलेला इनडायरेक्ट लेबर म्हणून आपल्याला कुठे घ्यावं लागतं तर वर्क कॉस्ट किंवा वर्क ओव्हरहेडमध्ये घ्यावं. या लक्षात. इनडायरेक्ट लेबर
रिलेटेड टू फॅक्टरी म्हणून वर्क्स ओव्हरहेडमध्ये. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी. मशिनरी कुठं असते? कारखान्यामध्ये असते. म्हणजेच ते रिलेटेड टू वर्क्स ओव्हरहेड आहे. हे तर लक्षात आलं. मग हे कोणता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणामुळं वर्क्स ओव्हरहेडमध्ये आपण ते ॲड करतो. ठीक आहे. आता परत ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट वस्तू उत्पादित झाल्यानंतरचा खर्च आहे, लक्षात घ्या. पेनची जाहिरात करावी लागते म्हणून तो खर्च कशाशी संबंधित आहे? विक्रीशी संबंधित आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी केलं जातं? विक्री वाढवण्यासाठी केली जाते. म्हणून हा जो खर्च आहे इनडायरेक्ट स्वरूपाचा आहे आणि कशाशी रिलेटेड आहे? शेडिंगशी. म्हणून शेडिंगमध्ये घ्या. त्यानंतर सॅलरी पेड टू डिलिव्हरी व्हॅन ड्रायव्हर. आपली डिलिव्हरी व्हॅन आहे, किरकोळ किंवा आपले जे घाऊक विक्रेते आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला वस्तूचा पुरवठा करावा लागतो. तर त्या पुरवठा करण्यासाठी आपली डिलिव्हरी व्हॅनचं जे ड्रायव्हर आहे त्याची आपण सॅलरी पेड केलेली आहे. ते कशाची खर्च आहे? शेअरिंगशी आहे. म्हणून डिलिव्हरी व्हॅन ड्रायव्हर एक्सपेन्सेस काय करा? याच्यात ॲड करा. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन. जी डिलिव्हरी व्हॅन आहे त्याचं डिप्रिशिएशन म्हणजे तो विक्रीशी संबंधित खर्च असल्या कारणामुळे तो विक्रीत घेणं गरजेचं आहे. हे आलं लक्षात. त्यानंतर ऑफिस सॅलरी. ऑफिसचे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांची जी सॅलरी आहे ती सॅलरी म्हणजेच काय? इनडायरेक्ट लेबर आहे. रिलेटेड कशाशी आहे बघा? इनडायरेक्ट लेबर ऑफिसची आहे म्हणून ऑफिसची घ्या. इनडायरेक्ट लेबर रिलेटेड टू ऑफिस. ऑफिस सॅलरी आहे म्हणून ऑफिस सॅलरी घेतलेली आहे. डिप्रिशिएशन ऑफ ऑफिस फर्निचर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रिलेटेड टू कशाची आहे? ऑफिस फर्निचरची. फर्निचर कुठला आहे? ऑफिसचं आहे म्हणून ते ऑफिसमध्ये घ्या. ऑफिस फर्निचर डिप्रिशिएशन आलं लक्षात. त्यानंतर स्टेशनरी एक्सपेन्सेस. स्टेशनरी कुठं लागतं? कारखान्यात लागतं का? नाही. तो जनरल एक्सपेन्सेस आहे आणि स्टेशनरीचा मोठ्या प्रमाणात वापर हा ऑफिसमध्येच होतो म्हणून तो स्टेशनरीचा एक्सपेन्सेस. हे मटेरियल आहे ऑफिसचं, इनडायरेक्ट मटेरियल. ऑफिस विदाउट स्टेशनरी चालणार आहे का? चालत नाही म्हणून ते मटेरियल आहे इनडायरेक्ट ऑफिसचं. इनडायरेक्ट मटेरियल रिलेटेड टू ऑफिस म्हणून स्टेशनरी आपली. आता हे सर्व प्रॉब्लेम मी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे सांगितलेलं आहे. परत अज्युम दॅट ऑल प्रोडक्शन सोल्ड. ही असं काही झालेलं आहे की सर्व जे प्रोडक्शन आहे 500 युनिट ते विकलेलं नाही. ठीक आहे, विकलेलं आहे आपण पाहू. आणि प्रॉफिट 20% ऑन सेलिंग प्राईस. जे प्रॉफिट आहे ते 20% सेलिंग प्राईसवरती आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी या सर्व गोष्टीचा अल्टरनेटिव्ह केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथं समजलेल्या आहेत. क्लॅरिटी आलेलं आहे काय करायचं, कुठं करायचं, कशासाठी करायचं, नेमकं तिथंच काय घ्यायचं. ऑफिस फर्निचर आहे ऑफिसमध्येच काय घ्यायचं, कारण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू ऑफिस आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. म्हणून हा सर्व मी इथं उठाठेव केलेला. आता प्रत्यक्षात आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला या ठिकाणी पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंग हा खूप सोपा विषय आहे आणि इंटरेस्टिंग विषय आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच आहे, करिअरच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचा आहे. प्रोडक्शन हे कॉस्ट अकाउंटिंग शिवाय होत नाही. मग ते वस्तूचा असेल किंवा सेवांचा असेल, कोणतीही सेवा असेल, कोणतेही उत्पादन असेल, ते कॉस्ट अकाउंटिंगच्या मदतीशिवाय होत नाही. म्हणून प्रोडक्शन युनिटमध्ये आपल्याला करिअर करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य कॉस्ट अकाउंटिंगचं मिळणार आहे. ICWA करून तुम्ही कॉस्ट अकाउंटिंगचं ऑडिट देखील करू शकता किंवा मग कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे आपलं करिअर करू शकता. ठीक आहे. परत आता मी कॉस्ट शीटवरती येतो. नंबरचं प्रॉब्लेम आपल्याला सहजतेने सॉल्व्ह करायचं लक्षात. तर मी जसं इथं लिहिलं आहे कॉस्ट शीट ऑन 31 डिसेंबर 2020, जसं इथं लिहिलं आहे प्रिपेअर कॉस्ट शीट ऑन 31 जानेवारी 2020. म्हणून इथं काय लिहिलं आहे कॉस्ट शीट ऑन 31 जानेवारी 2020. हे लक्षात आलं. आता सर्वात अगोदर प्रोडक्शन आपल्याला लिहून ठेवणं गरजेचं आहे. का? तर या टोटल प्रोडक्शन आता इथं मी इथं काय काय लिहायचं पर्टिक्युलर जे काही खर्च आपण घेणार आहोत ते इथं लिहिणार आहोत. तर हे इनर कॉलम आहे रुपीजचा. हा टोटल कॉस्ट आणि पर युनिट कॉस्ट.
आता ही पर युनिट कॉस्ट काढण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो? सहज आहे, साधं सोपं आहे बघा. मी खूप इझीमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. पर युनिट कॉस्ट काढण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला प्रोडक्शन युनिट माहिती आहे, 500 युनिट आपले प्रोडक्शन आहे. या टोटल कॉस्टला या 500 युनिटनं जर तुम्ही भागणार तर तुम्हाला सहजतेनं पर युनिट कॉस्ट आणि पर युनिट कॉस्ट काढणं हे खूप महत्त्वाचं कार्य वाटतं. अवघड आहे का पर युनिट कॉस्ट काढणं? टोटल कॉस्ट जे काही आपण टोटल कॉस्ट करणार आहोत त्या टोटल कॉस्टला त्या 500 युनिटनं जे प्रोडक्शन आहे या प्रोडक्शन युनिटचे त्यानं भागायचं आहे आता पर युनिट कॉस्ट. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 एक एक आयटम घेऊ. सुरुवातीला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जो बेस आहे तो मटेरियलवरती, रॉ मटेरियलचं बेस घ्यावा लागतं. कारण उत्पादनासाठी सर्वात अगोदर कशावरती खर्च केला जातो? तर रॉ मटेरियलवरती. रॉ मटेरियलच नाही तर उत्पादनच होणार नाही. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग तिथं का येणार नाही. म्हणून रॉ मटेरियलचा विचार केला जातो. म्हणून ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे का प्रॉब्लेममध्ये? तर आहे, स्टॉक दिलेला आहे रॉ मटेरियल ऑन 1 जानेवारी. सर तुम्ही कसं ओळखलात 1 जानेवारी म्हणजे ओपनिंग आहे? तुम्ही म्हणलात म्हणून आम्ही ऐकायचं का? तर अजिबात नाही. तुला माहीत आहे ओपनिंग स्टॉक म्हणजेच त्या दिवशीच्या सुरुवातीचा माल. प्रॉब्लेम कधीचा आहे? 31 जानेवारीचा आहे. 31 जानेवारीला महिना संपतो, त्या महिन्याची ही कॉस्ट आपल्याला काढायची आहे असं म्हणतात. म्हणजे 1 जानेवारीचं काय असणार आहे? स्टॉक ओपनिंग असणार आहे. 31 जानेवारीचं काय असणार आहे? क्लोजिंग असणार आहे. खूप मजेशीर आहे, खूप मजेशीर आहे. म्हणून 1 जानेवारीचा जो स्टॉक आहे त्याला काय म्हणायचं आपण? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणून घ्या सर्वात अगोदर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. शॉर्टमध्ये घेतो अरे म्हणजे रॉ मटेरियल. इथे इनर लागेल किती आहे हो? 40,000. ठीक आहे. रॉ मटेरियल घेतला सुरुवातीला ओपनिंग. त्यामध्ये काय करायचं असतं? कॉस्ट शीट तुम्हाला फॉर्मॅट व्यवस्थितपणे आठवणीत राहणं गरजेचं आहे. कॉस्ट शीट म्हणजे काय किंवा कॉस्ट अकाउंटिंग काय आहे? तर जे खर्च आहे ते सूत्रबद्ध पद्धतीने विभागणी केली जाते. ते सूत्र आपल्याला माहिती असतं पाहिजे. कोणते खर्च सुरुवातीला घ्यायचे, कोणते शेवटीला घ्यायचे, हे जे सूत्र आहे, हे पोर्शन आहे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून वारंवार मी सांगतोय मित्रांनो, जे कोणी यूट्यूबवरती मला पाहत आहेत त्या सर्वांना मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कॉस्ट शीटचा फॉर्मॅट तुम्ही अगोदर लक्षपूर्वक 2-3 वेळेस आपल्या डोळ्यात निश्चित स्वरूपातून समजून घ्या, तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजणार. म्हणून सातत्याने सांगतो, लिहून ठेवा. कॉस्ट शीटचा फॉर्मॅट 3-4 वेळेस लिहून काढा. निश्चित स्वरूपातून तुम्हाला कॉस्ट शीट आपोआप याद होऊन जाईल. म्हणून तिचा क्रम लक्षात राहील, ते सूत्र लक्षात राहील आणि मग तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग इझी करून सहज पेमेंट करायला. म्हणून ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता याच्यात काय करायचं आहे? तर ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल आहे का बघा? परचेस ऑफ रॉ मटेरियल ॲड रॉ मटेरियल. किती आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल? बघा ते आपण घेतलेलं आहे, बरोबर आहे. आता परत त्याला अंडरलाईन करतो जे जे आपण भेटलेले आहेत लक्षात राहण्यासाठी. तुम्ही देखील पेन्सिलनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ठीक करत चला आणि परत इरेज करा. म्हणजे परत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार, बरोबर आहे. म्हणून परचेस ऑफ रॉ मटेरियल आपण घेतलेलं आहे. किती आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल? 1,05,000. 1,05,000 घेतलं. अंडरलाईन केल्यामुळे काय होईल की कोणताही आयटम जे प्रॉब्लेम दिलेला आहे, एका एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, एखादा आयटम चुकून नजर चुकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण अंडरलाईन करायचं, टिक करायचं, वाचल्यानंतर घेतल्यानंतर अंडरलाईन करायचं. पुस्तक असेल लायब्ररीचं समजा आपल्याकडे, तर पेन्सिलनं केल्यामुळं का आपण छोटं छोटं करायचं. आपल्याकडे लीड असतात, लीड पेन्सिल 0 पॉईंट, त्याच्यानंतर आणि इरेज करायचं. ही सवय लावून घ्या सर्वांनी. त्यामुळे काय होईल की पर्टिक्युलर आपल्या कॉस्ट अकाउंटिंग काय सांगतं, जे काम करतं ते बारकाईनं करा आणि परफेक्टली करावं. त्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अंगीकारल्या पाहिजे. कॉस्ट अकाउंटिंगचं आपल्याला ऐक नाही तर सांगितलेलं आहे, बारकाईनं करा आणि परफेक्टली करा. म्हणून आपण परफेक्ट काम करण्यासाठी अशा गोष्टी वापरल्या पाहिजे. म्हणून परचेस ऑफ रॉ मटेरियल घेतलेला आहे. त्यानंतर
कॅरेज इनवर्ड काही आहेत का बोलतो? कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड, ऍड कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड बघा, कॅरेज इनवर्ड म्हणजे जे रॉ मटेरियल आपण खरेदी केलेलं आहे ते फॅक्टरीकडे आणण्यासाठीचा एकूण खर्च. ठीक आहे, तो खर्च कॅरेज इनवर्ड. यामध्ये परत परचेस ऑफ रॉ मटेरियल, ठीक आहे, हे आपण घेतलेलं आहे. आता याच्यातून आपल्याला काय करायचं आहे तर क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. म्हणून याची टोटल आपण टोटल मारू. किती टोटल होते? बघू, 1,50,000. ठीक आहे, आता लेस रेट पण नाही घेतो कारण हे लक्षात राहणं गरजेचं आहे. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ते तो दिलेला आहे कॉलममध्ये. 31 जानेवारीचा म्हणजे क्लोजिंग आहे, या महिन्याचा क्लोजिंग आहे. म्हणून किती आहे तर याला आपल्याला 35,000 35,000 क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणून आता हे लेस आहे म्हणून लेस करून टाका. 1,15,000 ही जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला म्हणलं जातं मटेरियल कन्झ्युम्ड. बघा हे आठवण आपण काढलेलं आहे. और यूज्ड खुली भाषेत यूज म्हणतो आणि आपल्या कॉस्टिंगमध्ये कन्झ्युम्ड असं म्हणजे 1,05,000. आता 1,05,000 आपण आउटरला घेऊ शकतो कारण हे एक महत्त्वाचं खर्च आहे. मटेरियल कन्झ्युम्ड प्रॉब्लेममध्ये विचारलं जातं की मटेरियल कन्झ्युम्ड इंडिकेट करा, तर आपल्याला इंडिकेट करता येण्याचं आहे. टोटल कॉस्ट किती आहे? 1,15,000 भागिले 500 किती येतो? किती येतो बघा? 1,15,000 भागिले 500 130 का बरोबर आहे का? तर 230 रुपीज पर युनिट कॉस्ट आहे मटेरियल कन्झ्युम्ड. आहे का क्वेश्चन बरोबर? 230 रुपीज मटेरियल लागलेलं आहे एका पेनसाठीचं. लक्षात घ्या. किंवा जे काही उत्पादन आहे, आता पेनचं उदाहरण नाही आहे लक्षात घ्या, की जे काही इथं प्रोडक्शनचं नावही दिलेलं नाही. जे काही इथं प्रोडक्शन या कारखान्यामध्ये केलं जातं त्यासाठीचा रॉ मटेरियल किती लागतो? एका युनिटसाठीचं 230 रुपये. लक्षात आलं नाही आपल्याला? रॉ मटेरियल आपल्याला किती लागतं तर 230 रुपयाचं लागतं एका युनिट. आता या रॉ मटेरियलमध्ये ऍड डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस काय करायचे तर ऍड करायचे. किती आहेत प्रॉब्लेममध्ये? बघा इथं आहेत 30,000 आहेत. आणि अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस काही दिलेले आहेत का बघा प्रॉब्लेममध्ये? दिलेले आहेत. म्हणून ते देखील कसे डायरेक्ट एक्सपेन्सेस सांगितलेलं आहे. 3 विभागणी केलेली आहे. मटेरियल, लेबर. मटेरियल झालं इथंपर्यंत, मटेरियल कन्झ्युमपर्यंत. लेबर घेतलेलं आहे डायरेक्ट. आता अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस ते आहेत का? आहेत, तर ते घ्या. किती आहेत? ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत? 7,000. 7,000 आणि याची जे टोटल आहे ते टोटल किती येते टोटल? $1,52,000 divided by 500. 500 काय आहे? प्रोडक्शन युनिट आहे. म्हणून याच्यानं भागलं तर आपल्याला काय मिळतं? पर युनिट कॉस्ट मिळतो.
15 304 रुपये 340 पर युनिट कॉस्ट त्याच्याची आहे. तर प्राईम कॉस्ट आहे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस पेन उत्पादनासाठी सॉरी त्या प्रोडक्शन उत्पादनासाठी लागलेले आहेत ते कितीचे लावले आहेत 304 रुपयाचे. आता यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जर ॲड केलं तर आपल्याला काय मिळतं सेलिंग कॉस्ट. हे सेलिंग कॉस्टमध्ये आपल्याला कसं पोहोचायचं ते आपण हळूहळू पाहू. इथंपर्यंत लक्षात आलं का? त्यानंतर आपल्याला फॅक्टरीशी रिलेटेड काय करायचे आहेत ओव्हरहेड्स आहेत. म्हणून कोणते कोणते आहेत त्याच्यात ऑइल वॉटर एक्सपेन्सेस बघा ॲड ऑइल अँड वॉटर एक्सपेन्सेस इथे आहेत ऑइल आणि वॉटर 25,000. ऑइल वॉटर 10,000 तर 10,000 ऑइल वॉटर 10,000 हे काय आहे. त्यानंतर सुपरविजन एक्सपेन्सेस ॲड एक्सपेन्सेस 25,000. त्यानंतर ॲड मशिनरी एक्सपेन्सेस डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी किती आहे डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी 20,000. बघा याच्यामध्ये आपण मटेरियल घेतलेलं आहे. इनडायरेक्ट ऑइल वॉटर हे मटेरियल आहे. त्यानंतर सुपरवायझर इनडायरेक्ट लेबर आहेत आणि एक्सपेन्सेस इनडायरेक्ट हे देखील या ठिकाणी आपण समावेश केले. त्यानंतर जे आपल्याला टोटल अमाऊंट मिळते लक्षात घ्या 1,52,000 प्लस आता ही जी अमाऊंट असणार आहे $2,07,000 2,07,000 ही काय असणार आहे पर युनिट किती असणार आहे तर 2,07,000 ला काय करा 5 ने डिवाइड करा. ₹412 412 रुपीज काय असणार आहे तर वर्क कॉस्टची पर युनिट कॉस्ट असणार. ही एक गोष्ट कमी करण्यासाठी वर्क कॉस्ट किती लागलेली आहे तर 412 रुपये. यानंतर आता ऑफिस ओव्हरहेड्स आपण यामध्ये ॲड करू. बघा इथं काय काय घेतलं ऑइल घेतलेलं आहे सुपरवायझर घेतलेलं आहे डिप्रिशिएशन ऑफ. आता ऑफिसचे रिलेटेड खर्च कोणते आहेत ॲडव्हर्टाइजमेंट ऑफिसचे आहे का नाही सेलिंगचे आहे. सॅलरी ऑफ डिलिव्हरी वॅन कशाची आहे सेलिंगचे आहे. डिप्रिशिएशन ऑफ डिलिव्हरी वॅन सेलिंगचे आहे. ते नंतर घेऊ. प्रॉब्लेम ते खालीवरी कसं देतात आपल्याला काय करायचे एका सूत्रबद्ध पद्धतीने घ्यायचं आहे. म्हणून आपण ते शोधून काढायचे ऑफिस सॅलरी आहे. ऑफिस सॅलरी काय करावं आपल्याला ॲड करावं लागतील. ॲड ऑफिस सॅलरीज किती आहे ऑफिस सॅलरी 15,000 टाका. इनडायरेक्ट मटेरियल सॉरी इनडायरेक्ट लेबर रिलेटेड टू ऑफिस आलेला आहे. डिप्रिशिएशन ऑफ फर्निचर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू ऑफिस म्हणून ते इथे घ्या. ऑफिसमध्ये ऑफिस फर्निचर डिप्रिशिएशन किती आहे
ऑफिस फर्निचर डिप्रिसिएशन 5,000. 5,000 म्हणतात का? बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू ऑफिस आलेला आहे. आता ते राहिलेलं आहे स्टेशनरी एक राहिलेलं आहे बघा. इनडायरेक्ट मटेरियल रिलेटेड टू ऑफिस स्टेशनरी घेऊन टाका. अँड स्टेशनरी किती आहे? स्टेशनरी 6,000. 6,000 घेऊन टाका. आता ऑफिस रिलेटेड सर्व खर्च आपण घेतले म्हणून त्याची टोटल घ्या. आता काय स्टेशनरी किती 6,000 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे? ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्ट आपल्याला भेटलेली आहे. म्हणून याची परिमित कॉस्ट आपण काढण्यासाठी काय करावे? आउटरला घेऊ ऑफिस कॉस्ट आणि परत याला 500 ने विभागणी करू. म्हणून 2,32,000 500 बरोबर 530 530 466 रुपीज पर मिनिट कॉस्ट आहे ऑफिस. आलं लक्षामध्ये? परत आता आपल्याला काय करायचं आहे? सेलिंगशी रिलेटेड इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करायचे. ते कोणते आहेत? प्रॉब्लेममध्ये कोणते आहेत का? सुरुवातीला बघा आता आम्हाला लक्षात येते ना कोणते घेतलेले आहे कोणते नाही. अंडरलाईन न केलेले आपल्याला घ्यायचे राहिलेले आहे. ॲडव्हर्टाइजमेंट तिथं राहिलेलं आहे पण त्याला अंडरलाईन करावं घ्यायचं. ॲडव्हर्टाइजमेंट किती ॲडव्हर्टाइजमेंट? 10,000 रुपयाचा खर्च जाहिरातीवर आपण केलेला आहे किंवा त्या संबंधित व्यवसाय केलेला आहे. हा कोणता खर्च आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे रिलेटेड टू सेल. त्यानंतर सॅलरी पेड ऑन डिलिव्हरी व्हॅन. सॅलरी ऑफ डिलिव्हरी व्हॅन किती आहे? डिलिव्हरी व्हॅनच्या ड्रायव्हरची सॅलरी बघा. डिलिव्हरी व्हॅन ड्रायव्हर सॅलरी अंडरलाईन 7,000. आणि सर्वात शेवटचं आता कोणतं राहिलेलं आहे? लेबर, इनडायरेक्ट लेबर आलेलं आहे. आणि आता परत काय आहे? तर डिप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन. हे दिसतंय का? बघतोय का? येतं डिलिव्हरी व्हॅन किती आहे? डिलिव्हरी व्हॅनचं डिप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन 3,000. हे टोटल आपण ॲड करू. बघा सेलिंग करू. हां 2,53,000 काय आहे? तर हे सेलिंग प्राइस आहे. सेलिंग प्राइस त्याला लागले परत 500. तर करायचं 2,53,000 भागिले 500 बरोबर 506 रुपीज सेलिंग प्राइस आहे. जर त्या उत्पादकाला प्रॉफिट नको असेल पाहिजे नाही तर या तो विकू शकतो. नो प्रॉफिट नो लॉस.
पण उत्पादक असं करेल का हो? या सर्व गोष्टी कशासाठी करायच्या? वाटाघाटी करायच्या, प्रॉफिट अर्न करण्यासाठी. म्हणून तिथं काय म्हणलेलं आहे, नो अजून द्या ऑल प्रोडक्शन इज सोल्ड, सर्व वस्तू विकलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि प्रॉफिट बद्दल काय म्हणलेलं आहे, 20% प्रॉफिट अर्न करायचं आहे. म्हणून ॲड त्याच्यामध्ये सेलिंग प्राईसमध्ये ॲड प्रॉफिट केल्यानंतर सेल्स म्हणतात. म्हणून ॲड 20% प्रॉफिट. किती होतं 20% प्रॉफिट? सेलिंग प्राईसच्या 20% म्हणजे इथं घेतो 20% इंटू पन्नास हजार 600 50,600 हे प्रॉफिट होतं 20%. म्हणून ते ॲड करा. तर जे सेलिंग कॉस्ट आहे ती सेलिंग कॉस्ट घेतलेली आपला 3,600 सेल्स कितीचे आहेत आपल्याला भेटलेले 3,03,600 आणि परत सेलिंग कॉस्टची पर युनिट कॉस्ट काय असणार आहे, तर 3,30,600 भागिले 500 जे युनिट आहेत ते 530 तर आपली सेलिंग कॉस्ट किती असणार आहे, एक वस्तू आपल्याला 607 रुपये 10 पैशाला विकावी विकलेली आहे. आणि प्रॉफिट किती विकलेला आहे, 50,600 प्रॉफिट दिलं आपल्याला घेऊन टाका. 50,600 भागिले 500 केलं तर त्याचा विक आपला पर युनिट कॉस्ट आणि इथं करतो 50,600 भागिले 5 101 रुपये 10 पर एका वस्तूच्या विक्री मागे त्या उत्पादकाला किती प्रॉफिट भेटतं, तर 101 रुपये आणि 10 पैसे हे प्रॉफिट. तर अशा प्रकारे कॉस्ट शीट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर रिमाइंडर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. कॉस्ट शीटमध्ये काय आहे, तर जे काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला खर्च दिलेलं आहे त्या खर्चाचं विभागणी करणं, सूत्रबद्ध पद्धतीने विभागणी करण्याचं काम केलेलं आहे. प्राईम कॉस्टमध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. वर्क कॉस्टमध्ये इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड फॅक्टरी घेतलेले आहेत. ऑफिसमध्ये देखील तेच केलेलं आहे. ऑफिसचे रिलेटेड इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. सेलिंगमध्ये देखील तेच इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट लेबर घेतलेले आहेत. आणि जी एकत्रित टोटल करून आपल्याला सेलिंग प्राईस घेतलेली आहे. त्या सेलिंग प्राईसमध्ये 20% प्रॉफिट ॲड केल्यानंतर आपल्याला सेल किंवा टोटल सेल्स मिळतात. अशा प्रकारे आपण ही कॉस्ट शीट या ठिकाणी सॉल्व केलेली आहे. निश्चित स्वरूपातून असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब